निरलपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय आणि हेमंत. यापुढील होणारा तिसरा सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. JKCC शेलू विपक्ष मोर्या 11 पायरमाला संघ. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी उपस्थित व्हायचे इथे नाणेफेकीसाठी. यापुढील आपला आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना असेल. नेरलपाडा संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. तो अक्षय स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तर हेमंत. वाकस संघाकडून पॉवर षटक हाताळणार पहिला गोलंदाज तो ऋतिक दलवी. आजच्या तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. पहिल्या इनिंग मध्ये पाहिले गेले सर्व सामने 4 षटकांचे होतील. यानंतर सेकंड राऊंडचे सामने सर्व 3 षटकांचे असतील. सर्व संघांनी दाखल घ्यायचे यास. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसाची दुसरी मॅच नेरलपाडा विपक्ष वाकस संघ. सुरेख चेंडू टाकला होता मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय तो अक्षयच्या बॅटमधून चौकार. या 4 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या अंकावरती. श्री गणेश होतो या 4 धावेने. पहिल्या चेंडूवरती चौकाराला ऋतिकच्या विरोधात अजूनही 5 चेंडू फेस करायचे आहेत ऋतिकला. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल हा वाकस संघाकडून. ऋतिक गोलंदाज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा लोवर पद्धतीचा फुलटच चेंडू होता. स्टेप आउट केला मात्र फिल्डर चेंडू खाली होता. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चौकाराला दुसरा चेंडू निर्धाव येतोय. सुरेख चेंडू होता आपलातून मात्र गोलंदाजीवरती वेग पाहायला मिळतं आपल्या ऋतिकच्या दरम्यान. सुरेख ब्लॉकहोलचा चेंडू टाकला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय तो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू मध्ये पाहायला गेले तर 4 धावा झालेल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा सुरेख टाकलेला चेंडू फिल्डर त्या खाली तैनात. तो देखील येतोय तो. चौकार येतोय. 4 धावा येतात त्या. पुन्हा एकदा वेगवान टेकलेला चेंडू मात्र पंच आमच्याकडे इशारा इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या अंकावर. पुन्हा एकदा फुलटो चेंडू लोवर पद्धतीचा होता मात्र एकदा पूर्ण होते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावर. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील.
सुरेख चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र हेमंतनी बॉलची लाईन ओळखली आणि ऑफसाईडच्या दिशेनं मारलेला चेंडू 4 धावांसाठी जाईल. या चौकाराच्या साह्याने दुसरं षटक पाहूया आपण. वाकड संघाकडून कोण गोलंदाजी मार्कवरती येणार तो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज असेल तर वाकड संघाकडून सचिन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर ऋतिकने अद्याप 14 धावा खर्च केल्या. सचिन आतापर्यंत किती धावा खर्च करेल आपल्या 6 चेंडूमध्ये पाहूया. यापुढील होणारा सामना जे के शेलू विपक्ष पायरमाल संघ. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे आले असेल त्यांनी इथं स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचं कौल करायचं आपला. थर्ड अंपायरचा निर्णय, इट्स अ वाईड बॉल. आता रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही, एकच रिव्ह्यू आपल्या नो बॉलसाठी आपल्याला रिव्ह्यू असेल अंपायरचा, त्यामुळे इट्स अ वाईड बॉल असेल रिव्ह्यू यापुढे. ओके, रिव्ह्यू तुमचा ओव्हर झालेला आहे. पहिला चेंडू वाईट. या वाईटच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावर. सुरेख चेंडू मारला होता ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तैनात होता, मात्र चुकी केली, झेल सुटतोय क्षेत्ररक्षणाकडून. या चेंडूवरती 2 धावा आहेत. त्यात कोणाची विकेट सोडली ती त्याला माहिती नाहीये. अक्षय म्हात्रे जर हा मैदानावरती थांबला तर नेरळपाडा संघाला 60-65 धावांपर्यंत नेऊ शकतो, हे माहिती आहे त्यांना. खूप महत्वाची विकेट होती अक्षय म्हात्रेची, मात्र झेल तिथे सोडलेला आहे क्षेत्ररक्षकाने. अक्षयला दाखवून द्यायला लागेल आपला झेल सोडला, याची किंमत मात्र मोजावी लागेल. पुन्हा मारायला एक साईडच्या दिशेने मारला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स, फिल्डर त्याखाली तैनात. एकच धाव मिळेल. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावर. फुलटच चेंडू होता, मात्र स्लिप पाहिला गेलं यष्टीरक्षकाच्या बाजूला स्लिपच्या हातात चेंडू गेला. एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या अंकावर. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर सचिनच्या विरोधात अजूनही कुठलाही मोठा फटका आलेला नाही. 3 चेंडू फर्स्ट केले ते सचिनने. सुरेख गोलंदाजी करतोय तो वाकड संघाकडून. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, ऑफ साईडला मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धावेला नाकारलाय. एकच धाव मिळेल. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या अंकावर.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही सचिनच्या विरोधात. 21 धावा लागलेल्या त्या स्कोअरबोर्डवर. शेवटचा चेंडू असेल सचिनचा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र चेंडू हा डॉट चेंडू येतोय. या डॉट चेंडूच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21 या अंकावर. अपील केली होती मात्र पंचांनी अपील फेटाळली. चला जे के संघ शेलू आणि पायरमाल संघ दोन्ही संघाचे कर्णधार आलेले असेल तर इथे उपस्थिती नोंदवायचे मित्रांनो. यापुढील सामना आपला असेल. जर आपण लेट आलात तर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. आपण जेवढा उशीर कराल तेवढा आपल्याला षटकं कमी मिळतील खेळायला. लेट झाला तर आपण 3च षटकांचा सामना खेळवला जाईल. लक्षात ठेवायची याची. प्रत्येक संघाला पेनल्टी असेल. फुलटो चेंडू टाकला होता मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात नो चेंडू. म्हणजे या पुढील चेंडू असेल तो फ्री ऑफ डिलिव्हरी नो चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 अंकावर. फ्री हिटचा चेंडू असेल. नो प्लस 1 अशा 2 धावा येतील. धावसंख्ये जाऊन पोहोचली ती 28 अंकावर. फ्री हिटचा चेंडू होता मात्र झेल सुटते आणि 2 धावा पूर्ण होतात इथेशील. सुरेख फटका मारला मात्र हेमंतच्या बॅटमधून येतोय तो. स्टेट डाऊनला पाहायला गेले तर येतो हेमंतच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय नेरळपाडा संघासाठी. 9 चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. 9 चेंडूच्या नंतर पाहायला गेलं तिसरा चेंडू हाताळला त्यावर मात्र षटकार आला. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या अंकावर.
जिथं त्या विरोधात पाहायला गेलं तर आपण षटकार आला हा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसरा नो चेंडू त्याच्यावर चौकार आला, पुन्हा एकदा 2 धावा आल्या, त्याच्यानंतर षटकार आला. आतापर्यंत पाहायला गेलं तर 15 धावा खर्च केल्या जितेशने वैयक्तिक 3 चेंडूमध्ये. इट्स अ वाईट बॉल. अजून एक धावसंख्येमध्ये वाढ होते. 37 धावा लागतात त्या स्कोअरबोर्डवर. पुन्हा एकदा वाईट चेंडू. वाईट प्लस 4 अशा 5 धावा येतील. सुरेख चेंडू टाकला होता मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू आला. कुठल्या प्रकारची धाव येत नाही आतापर्यंत पाहायला गेलं तर. तिसऱ्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा हेमंतच्या बॅटमधून पाहायला गेलं तर लेग साईड वरून मारलेला चेंडू जाईल तो 6 धावांसाठी. हेमंतच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 या अंकावर. अजूनही शेवटचं षटक शिल्लक असते. ते वाकड संघाकडून गोलंदाज कोण येतो ते पाहूया. लेग साईडच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला गेलं तर गोलंदाज वैभवच्या विरोधात आलेला हा पहिला षटकार. या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. शॉर्ट पिच चेंडू होता मात्र चेंडूने कुठल्याही प्रकारची हाईट घेतलेली नाही. खालूनच गेला चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये दुसरा चेंडू निर्धाव जातोय. 54 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. वैयक्तिक 3 चेंडू शिल्लक असतील. इट्स अ वाईट चेंडू. या वाईट
ने धावसंख्या वाढते ती जाऊन धावसंख्या पोहोचली ती 56 धावा. वाईट चेंडू असेल. त्याला शेवटचा चेंडू असेल. फिल्डिंग लावून घ्यायची वाकस संघ. या वाईटच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 57. 57 धावा शेवटचा चेंडू असेल. चला पायरमॉल संघाचा कर्णधार आणि जे के शेलू संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार इथे व्यासपीठावर यायचंय. अठ्ठावन्न धावा 4 षटकांच्या लगत पाहायला गेलं तर आपण 4 षटकांच्या समोर 58 धावा लागले आहेत. 59 धावांचं टार्गेट असेल ते वाकस संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 59 धावांची गरज असेल ती वाकस संघाला. 15च्या सरासरीने रन रेट असेल तो वाकस संघासमोर. चला निरलपाडा संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पायरमॉल संघ आणि जे के शेलू संघ दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. जे के शेलू संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नेरलपाडा संघ आपला पायरमॉल पायरमॉल संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पायरमॉल संघ हरेश कराले. चला दोन्ही संघाचे कर्णधार शेलू संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे.
पायरमॉल संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी इथे व्यासपीठाजवळ यायचं आहे, नाणेफेकीचं गौल करायचं आहे. शेलू संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मित्र आपण लेट करू नका, नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. शेलू संघ इथे उपस्थित आहे. चला नेरळपाडा संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामीची जोडी मैदानामध्ये वाकस संघाची ऋतिकच्या सोबत असेल तो. राहुल एकोणसाठ धावांचा पाठलाग करताना वाकस संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात रवाना झाली आहे. ऋतिक आणि ऋषी पहिल्या चेंडूवरती एक धाव जमवली आहे. धावफलकाचा ऋषीचा हा दर्जेदार फटका, ऋतिकचा हा दर्जेदार फटका. पुढील चेंडू पुन्हा एकदा उचलला आणि पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. नेरळपाडा संघाचे खंदे समर्थक दत्तदादा चंचे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन आपण आसनस्थ व्हायचे.
सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले आहेत. खरं तर असं वाटलं होतं की या मैदानामध्ये 59 धावा ह्या खूप मोठ्या ठरू शकतात. परंतु जी सुरुवात झाली आहे ना, तर ती कदाचित अशा प्रकारची बॅटिंग होत राहिली तर या धावा अगदी 3 षटकांमध्ये सुद्धा पूर्ण केल्या जाऊ शकतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलीवर नाहीये. सुंदर झेल पकडलाय, थोडा उसली घेतली हॅलो हॅलो चेंडूने. हॅलो मोरिया 11 पायरमाल संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. चला पायरमाल संघाचा कर्णधार आणि जे के शेलू संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी इथे समालोचक कक्षाजवळ यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला गेला तर आपण नेरळपाडा संघाकडून अमित गोलंदाज ज्याच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आला. म्हणजे चौथ्या चेंडूवरती मारला चेंडू होता, ऋषी त्या चेंडूखाली तैनात झाला आणि झेल घेतला. विकेट क्रमांक 1 गेला तो वाकस संघाचा. ऋतिकला मागं परतावं लागेल, ज्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर 2 षटकार आले होते. पुढील चेंडू अमित सोनाचा शॉर्ट पिच चेंडू खेळून काढला मिड विकेट रिजन मध्ये. ऋषी धावतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू इतक्या वेगाने जातोय सीमा रेषा पार, चौकार. ए षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं पॉवर षटक संपुष्टात आलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18 या अंकावरती. अजूनही येणारे पाहायला गेले तर आपण 18 चेंडू शिल्लक असतील. 41 धावांची गरज असेल 18 चेंडू मध्ये पाहायला गेलं तर वाकस संघाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा जमवल्यात. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 14.66 ची सरासरी राखायची होती त्या ठिकाणी तुम्ही चांगली सरासरी राखली. एक महत्वाचा गडी सुद्धा गमावलाय. आज पायरमाल संघ अगदी नवीन नवीन चेहरे पायरमाल संघामध्ये पाहायला मिळत आहेत. सर्व यंगस्टर खेळाडू. खरं तर जे अनुभवी खेळाडू आहेत त्यांनी जवळपास रिटायरमेंट घोषित केली असं वाटतंय. फक्त एक खेळाडू त्यांच्यामध्ये जुना असणार आहे हे मला माहिती आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 18 धावा आल्या. दुसरा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नेरळपाडा संघाकडून हेमंत गोलंदाज. सुरेख गोलंदाजी करतो, राईट ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पहिला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पहिलाच निर्धाव चेंडू जातोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. कुठल्याही प्रकारची अजून धाव आली नाही. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. येणारे 17 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार ती वाकस संघाला. सुरेख फटका आला तो लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र एकच धाव मिळते. या एकच धावेच्या समाधानाने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या अंकावर.
मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये ऋषीने आपली विकेट गमावली आहे. ते विकेट क्रमांक 2चं पतन होत आहे. आता फलंदाजीसाठी जात आहे तो वाकस संघाकडून फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. दुसरा षटक आता तो हेमन. आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. शेवटचा चेंडू असला दुसऱ्या षटकातील. जे के शेलू संघाचा कर्णधार कुठे असं त्यांनी व्यासपीठाजवळ इथे यायचं आहे. षटकार येतोय तो पण त्याच्या मॅटमधून हा षटकार येतो. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. अजून येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 16.50 सरासरीचा रन रेट असेल हा. 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 33 धावांची गरज असेल ती वाकस संघाला. दोन षटकांमध्ये आपण पाहतो या ठिकाणी चांगली फलंदाजी होत असताना कुठेतरी सरासरीपासून थोडेसे दूर राहिले वाकस संघ. कारण की किमान 2 षटकांमध्ये 30 धावा असायला पाहिजे होत्या. आणि आपण विचार केला तर नेरलपाडा संघाच्या फक्त 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या. त्यांच्या तुलनेमध्ये 5 धावा जरी जास्त जमवल्या असतील परंतु धावांचा पाठलाग करताना जी सरासरी राखायची होती त्यापासून 4 धावा दूर राहिलेत आतापर्यंत वाकस संघ. 2 षटकांमध्ये 26 धावा. अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. राजा वैखरे आणि त्याच्या साथीला बंटी माली ही जोडी कदाचित या सामन्याचं रूप बदलू शकते. परंतु गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी नेरलपाडा संघाकडून अनुभवी गोलंदाज अक्षय म्हात्रे येतोय. अक्षय म्हात्रेमध्ये एक ती क्षमता आहे की चेंडू दोन्ही दिशेने वळवू शकतो. आता राजा मात्र कशा प्रकारचा चेंडू खेळेल. राईटम राऊंड विकेटने पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला आणि नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. राजा वैखरेसाठी सुवर्ण संधी आहे. चौकार जरूर अर्जित केलाय परंतु षटकार लगावला तर
अण्णांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. खरं तर नेरलपाडा संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी द्यायला पाहिजे विकेट प्राप्त केल्यावरती, परंतु ते तसं पारितोषिक न लावता फलंदाजांच्या षटकारासाठी पारितोषिक लावतायत. थोडासा फिरवलेला चेंडू बघा, शरीराचा वेध घेतोय. लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळतीये. त्या कारणास्तव धावफलकावरती धावाला जाऊन पोहोचल्यात त्या 31 धावा आणि विजयासाठी मात्र या ठिकाणी तब्बल 28 धावांची गरज आहे. यापुढील सामना नेरलपाडा विपक्षात JK शेलू, पायरमाल विपक्षात JK शेलू जो सुरू असणारा सामना आहे. नेरलपाडा आणि वाकस त्यानंतरची ती लढत असणार आहे. दोन्ही संघ आपले पूर्ण खेळाडू नक्कीच या ठिकाणी उपस्थित करून घ्या. लवकरात लवकर सामना सुरू झाला पाहिजे, कारण की आपण पाहतोय आज खूपच विलंब झालाय सामन्यांना. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. यष्टीरक्षक मात्र निलेश चांगली कामगिरी करत असताना असे निर्धाव चेंडू या सामन्यातून वाकस संघाला थोडीशी माघारी घेऊन जाईल, कारण की पहिल्या षटकामध्ये ऋतिकने चांगली सुरुवात केली. कुठेतरी त्याला समजायला हवं होते की 2 षटकार आलेत, सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी बघा, एक चेंडू निर्धाव केल्यानंतर सिंगलवरती भर देत असताना आपण बंटीला पाहतोय. धावफलकाची धावा 32 लागल्यात, अजूनही 27 धावांची गरज आहे. पायरमाल संघ आपला निर्णय सांगा. गोलंदाजी नक्कीच फिल्डिंग असणार आहे, शेलू संघाची फलंदाजी असणार आहे. कदाचित 22चा चौकार जरूर आला. बॅट कट होती. या चौकाराच्या मदतीने चांगली कमबॅक या ठिकाणी झालाय. अजूनही या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. हा चेंडूवरती जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये खूप मजा येणार, कारण की अंतिम षटकामध्ये थोडाफार का होईना कमी धावा राहतील. शॉर्ट पिच चेंडू लॉंगर रिजन मध्ये खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी बंटी प्रयत्न करतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 37 धावा, 22 धावांची गरज आहे. एका षटकामध्ये 22 धावांची गरज आहे वाकस संघाला विजयासाठी. हॅलो 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 एका षटकामध्ये 22 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने शिवमचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू. बंटी स्ट्राईक साठी धावतोय. नक्कीच स्ट्राईक मिळणार. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे राजाकडून. नवीन फलंदाज वैभव जातोय. 3 षटकांमध्ये पाहायला गेलं तर हॅलो 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 3 षटकांमध्ये पाहायला गेलं तर आपण 37 धावा झाल्या होत्या वाकस संघाच्या. आता शेवटचं षटक हाताळला तो शिवमवरती विश्वास ठेवला अक्षयने. मात्र गोलंदाजीवरती 6 चेंडूंमध्ये 22 धावांचं लक्ष्य असेल ते जिंकण्यासाठी वाकस संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती शिवम पहिला चेंडू निर्धाव काढलाय. दुसऱ्या चेंडूचा पैकी करेल तो शिवम. पाहूया गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा पाहायला गेलं तर
सुरेख चेंडू टाकला होता मात्र बॅटची कडा लागली. चेंडू मात्र कुठल्याही प्रकारची धाव येत नाही या चेंडूवरती. येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार. 4 मोठे फटके मारावे लागतील ते वाकस संघाला. 3 षटकार तब्बल पाहिजेत, 1 चौकार. 4 फटके येतील का मोठे बंटीच्या बॅटमधून? चार चेंडू 22 धावांची गरज आहे. 2 चेंडू सुरेख टाकतोय शिवम. पुढील चेंडू पुन्हा एकदा. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते या वाईटच्या स्वरूपाने. 1 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या अंकावर. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार. अजूनही 4 मोठे फटके मारावे लागतील बंटीला. सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा शिवमचा लोअर फुलटॉस चेंडू. सुंदर चेंडू टाकतोय. 3 चेंडू 21 धावा. थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान राहिलं आता, कारण की शिवम चांगली गोलंदाजी करतोय. 90% तर सामना नेरलपाडा संघाने आपल्या विपक्षामध्ये टाकले, जिंकलेला आहे सामना. शेलू संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी इथे स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. शेलू संघाचा कर्णधार. बंटीच्या विकेटचा अंत होतोय इथे. सुरेख गोलंदाजी करतो तो शिवम. आता येणारे 2 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार. स्वप्नीलसाठी सुवर्ण संधी असेल वाकस संघाकडून. षटकार जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरेख चेंडू होता ब्लॉकहोलचा चेंडू, मात्र चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आजच्या दिवसातील पहिला 4थ्या ओव्हरमधला. यापुढील होणारा सामना शेलू विपक्ष पायरमाल. पायरमाल संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते शेलू संघाला. हॅलो, शेलू संघाचा कर्णधार राजू दादा, आपण इथे व्यासपीठावर यायचंय. चला, पायरमाल संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.